नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त पुणे। मी आपल्याला जनगणना 2027 च्या अनुषंगाने काही निवेदन करू इच्छितो। जनगणनेचं काम लवकरच सुरू होत आहे आणि याचा पहिला टप्पा ग्रह गणना किंवा ग्रह यादी बनवणे म्हणजेच हाऊस लिस्टिंग करणे हे काम 16 मे पासून सुरू होणार आहे। आणि यासाठी नागरिकांना स्वतःची माहिती भरता यावी म्हणजे सेल्फ इन्युमरेशन किंवा स्वगणना करता यावी यासाठी केंद्र शासनाने एक पोर्टल उपलब्ध करून दिलेला आहे। SE म्हणजे सेल्फ इन्युमरेशन se.census.gov.in ह्या पोर्टलवर जाऊन आपण आपली स्वतःची माहिती भरायची आहे, म्हणजे आपल्या कुटुंबाची माहिती भरायची आहे। कुटुंबाची माहिती भरण्यासाठी हे पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्याला नोंदणी करायची आहे। कुटुंब प्रमुखाचं नाव आणि कुटुंब प्रमुखाचा नंबर यामध्ये नोंदवायचा आहे। एक OTP येईल, तो कन्फर्म केला की आपली नोंदणी होईल। शक्यतोवर कुटुंब प्रमुखाच्या नावानेच आणि त्यांचा मोबाईल नंबर वापरावा, कारण एका कुटुंबाला एकच मोबाईल नंबर वापरता येतो। आपली नोंदणी झाल्यानंतर आपल्या कुटुंबाविषयी माहिती भरायची आहे। यासाठी 33 प्रकारचे प्रश्न तिथे येतील। अतिशय सोपे साधे प्रश्न आहेत, सहज ही माहिती आपल्याला भरता येईल। आणि ही माहिती भरून झाल्यानंतर आपण ती माहिती पुन्हा पाहायची आणि ती माहिती अचूक असल्याची खात्री करून ती माहिती अंतिमतः तिथे सबमिट करायची आहे। आपलं सबमिट बटन दाबल्यानंतर आपल्याला एक SEID म्हणजे सेल्फ इन्युमरेशन ID असा संकेतांक आपल्या मोबाईलवर येईल, हा जपून ठेवायचा आहे। सेल्फ इन्युमरेशन आपल्याला उद्यापासून म्हणजे 1 मे पासून 15 मे पर्यंत करायचं आहे। आणि जास्तीत जास्त नागरिकांनी, जास्तीत जास्त कुटुंबांनी, इनफॅक्ट सर्वच कुटुंबांनी हे सेल्फ इन्युमरेशन केलं पाहिजे असं माझं आपल्याला नम्र आवाहन आहे। आणि सेल्फ इन्युमरेशनची ही प्रक्रिया संपल्यानंतर 16 मे पासून 14 जून पर्यंत आमचे प्रगणक आपल्या घरोघरी भेट देतील आणि ही माहिती अचूक असल्याची खात्री करतील आणि आपल्याकडे आलेला तो SEID हा जो क्रमांक आहे तो क्रमांक आपण त्यांना द्यायचा। ते त्यांच्याकडच्या ॲपमध्ये तो क्रमांक टाकतील आणि आपली माहिती कन्फर्म करतील। तर आपल्या सर्वांना माझं आवाहन आहे की आपण उद्यापासून निश्चितपणे सेल्फ इन्युमरेशन करूया। मी पण करणार आहे आणि आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या आणि आपल्या परिसराच्या नियोजनासाठी लागणारी ही माहिती अचूकपणे आपण या मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपण माहिती भरूया आणि जनकल्याणासाठी असलेली ही जनगणना आपण पूर्ण करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवूया।